अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्याय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर्य यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वादांतीत गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्य विमलचल सर्व साक्षादिभूत भावांतीत त्रिगुणरहित सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवदन कटाटोपी च माला दंड कलधर कटाकर रक्षक त्रिगुण्यरहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पाहमय. जय जय श्री श्री सरसागर विलासा माया चक्रचालक अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्शधर अगम्य लीला जयाची तया मंगलाचे साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चैत्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर्ध प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमेली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसीच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याचे नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रह अत्रिकुमार दत्तात्रय नेमी येला धर्म संस्थापना कारणी युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतेसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्तमनोरथ पुरविले त्याचे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपल्या विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एकी स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकूणे स्तुती